हद्दीच्या पांगरी नवघरे गावाजवळच्या नाल्याला पूर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हद्दीच्या शेतात तब्बल 5 ते 6 फूट पाणी साचलं। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोदावरी नदीच्या उपखोऱ्यामध्ये अतिवृष्टी। तेलंगणातील कड्डम आणि श्रीपदा एलमपल्ली प्रकल्पातून नदीपात्रामध्ये मोठा विसर्ग सुरू। सिरोंचा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। रत्नागिरीमधील खेडमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। शहराला पुराच्या पाण्याचा धोका। तर खेड दापोली रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद। अनेक गावांचा संपर्कही तुटला। नांदेडमध्ये पावसाचं थैमान। आसना नदीला पूर। नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरातून 2 नीलगाई वाहून गेल्या। मुसळधार पावसाचा वन्य प्राण्यांना देखील मोठा फटका। हिंगोलीच्या पैनगंगा नदीच्या पुरात तरुणांची हुल्लडबाजी। पुराच्या पाण्यात पोहून नदी ओलांडण्याचा प्रयत्न। तरुणांचा पुराच्या पाण्यात पोहतानाचा व्हिडिओ आला समोर। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचा एल्गार। 21 ऑगस्ट रोजी सांगोला तहसील कार्यालयावर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चाचं नियोजन। भंडाऱ्यात तुमसर बपेरा महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन उलटलं। एक महिला गंभीर जखमी। कचराकुंडीजवळ टाकलेलं आढळलं श्री जातीचं अर्भक। कल्याणच्या 12वे गावातील धक्कादायक घटना। रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले। बाळाला दिलं पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।